Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. In previous lecture we learnt about dimensions. पूर्ण इन डिटेल आपण डायमेन्शन्स कसे कॅल्क्युलेट करतो, डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. इन दिस लेक्चर वी विल सी द युजेस ऑफ दिस डायमेन्शनल ॲनालिसिस. नुसतं डायमेन्शन शिकायचं नाही आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स काय, त्याचे युजेस काय ते या लेक्चरमध्ये बघणार आहोत. दिस इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर आफ्टर द डायमेन्शन. हे पण खूप इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा. नाउ ॲप्लिकेशन्स ऑर युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. 3 ॲप्लिकेशन्स आहेत. तिन्ही ॲप्लिकेशन थरली बुकमधलं एक्झाम्पल विथ एक्स्ट्रा एक्झाम्पल बघणार आहोत आपण. एक सॉल्ड एक्झाम्पल पण बघून घेऊ. फर्स्ट ॲप्लिकेशन, टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन. दिस इज द ॲप्लिकेशन नंबर फर्स्ट. काय सांगितलं? टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. फिजिकल इक्वेशन म्हणजे काय नेमकं? फॉर्म्युला. कुठला पण फॉर्म्युला लिहा. काय सांगितलं मी? कोणताही फॉर्म्युला घ्या, तो डायमेन्शनली करेक्ट आहे का ते चेक करायचं आहे आपल्याला. दिस इज इट फॉर द फर्स्ट ॲप्लिकेशन. मी काय म्हटलं? डायमेन्शनली करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन. नाउ सपोज वी नो दॅट दिस इज द इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस at. कायनेमॅटिक्सचे इक्वेशन आहेत. तिन्ही इक्वेशन आपण क्रॉस चेक करून घेऊयात. v इज इक्वल टू u प्लस at. दिस इज द इक्वेशन किंवा फॉर्म्युला म्हणू शकतो आपण त्याला. आता काय करायचं आहे? करेक्टनेस, टू चेक द करेक्टनेस ऑफ दिस फिजिकल इक्वेशन. करेक्टनेस चेक कशी करायची आपल्याला? डायमेन्शन ऑन LHS इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ RHS. याचा अर्थ काय? ईच क्वांटिटीचे जे डायमेन्शन्स आहेत ते LHS अँड RHSचे दोन्हीही बोथ सेम असले पाहिजेत. कसं आहे सांगतो आता. डायमेन्शन ऑफ v इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ u आलंच पाहिजे. डायमेन्शन ऑफ v इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ at आलंच पाहिजे. ॲडिशनचं साईन आहे त्यामुळं एक एक सेपरेटली आपण कम्पेअर करणार आहोत. मल्टिप्लिकेशन असेल तर डिरेक्टली कम्पेअर करायचं. नो, आता करूयात चेक. काय करायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू चेक द डायमेन्शन्स ऑफ डायमेन्शन ऑफ v, दॅट इज LHSचे डायमेन्शन बघून घेऊयात. सो इथं लिहितो डायमेन्शन्स ऑफ v इज इक्वल टू, शॉर्टमध्ये लिहितो डायमेन्शन्स. वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय असतं? मीटर पर सेकंड. काय असतं? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजे मीटर पर सेकंड. आणि इन टर्म्स ऑफ डायमेन्शनल फॉर्म्युला कसं लिहू शकतो आपण? 1 इन लेंथ अँड सेकंड वर आल्यावर -1 इन टाइम. प्रिव्हियस लेक्चर बघितलं असेल ते पहिल्यांदा बघा, मग कळून जाईल तुम्हाला या गोष्टी. वेलॉसिटी इज इक्वल टू काय झाला? 1 इन लेंथ अँड -1 इन टाइम. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर LHS. नाउ LHSचे डायमेन्शन्स RHSच्या डायमेन्शन्स इक्वल येत असतील तर त्याला अजून एक टर्म म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. हे जे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे त्याला दुसरं नाव काय? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सांगतो इथं. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. नाव होमोजिनिटी म्हणजे काय? होमोजिनियस इक्वेशन आहे, एकदम होमोजिनियस. केमिस्ट्रीमध्ये गेल्यावर तुम्हाला होमोजिनियस हेट्रोजिनियस कळलं. होमोजिनियस म्हणजे एकदम समांतर. LHS इज इक्वल टू RHS, संपला विषय. LHSचं व्हीचं डायमेन्शन इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ u पाहिजे आणि इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ at. ह्या तिन्ही टर्म्सचं डायमेन्शन इक्वलच आलं पाहिजे. मगच मी काय म्हणणार की धिस फॉर्म्युला इज डायमेन्शनली करेक्ट फॉर्म्युला. दिस इज इट. नो, यालाच काय म्हणतो आपण? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. हे तर झालं LHSचं. नाव कॅल्क्युलेट फॉर RHS. काय येणार आहे? डायमेन्शन्स ऑफ u पण काय? एक वेलॉसिटी आहे. हे बघा, u म्हणजेच काय? इनिशियल वेलॉसिटी. v म्हणजेच काय? फायनल वेलॉसिटी. a ॲक्सलरेशन, t टाइम. बेसिक आहे तरी पण सांगितलं एकदा. u काय? इनिशियल वेलॉसिटी. वेलॉसिटी कसली बी असू दे, की इनिशियल राहू दे नंतर फायनल वेलॉसिटी राहू दे, त्याचे डायमेन्शन चेंज होणार का? नाही. दॅट इज 1 इन लेंथ अँड -1 इन टाइम. नाउ check the dimension for at. dimensions of a into t. नाव ह्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे डायमेन्शनचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागणार या ठिकाणी. ॲप्लिकेशन पहिलं ॲक्सलरेशनचं बघा. ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ॲक्सलरेशन काय येणार आहे? 1 इन लेंथ -2 वर गेला, 2 वर गेला -2 इन टाइम. दिस इज फॉर ॲक्सलरेशन. म्हणजे एचं डायमेन्शनल फॉर्म्युला 1 इन लेंथ -2 इन टाइम. नाव टी साठी काय येणार आहे? 1 इन टाइम. 1 इन टाइम. दिस इज
80 डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर 80. हे बघा पद्धती असतात काही लिहायला. डायमेन्शनल फॉर्म्युला इज ऑलवेज रिटन इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. मध्ये स्पेस बार द्यायचा, कॉमा द्यायचा नाही, हाच रूल आहे फक्त लिहायचा. 1 -2 इथं -2. आता टीच्या 2 टर्म्स दिसतात, मग मला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे पॉवरचं काय होणार आहे, ॲडिशन. t⁻² प्लस 1 काय होणार आहे ह्यांचं सिम्प्लिफिकेशन, t⁻−1. L raised 1 in length and -1 in time. Now check that LHS मधलं V चं डायमेन्शन काय, 1 in length -1 in time. U चे डायमेन्शन पण सेम आहेत ॲज दॅट ऑफ V आणि 80 चे डायमेन्शन पण सेम आहेत. सो आय कॅन से दॅट धिस इक्वेशन दॅट इज V इज इक्वल टू U प्लस 80 इज डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. म्हणजेच काय घेतलं, एखादा फॉर्म्युला घेतला आणि त्याचे डायमेन्शन्स LHS इज इक्वल टू RHS येत असतील तर काय म्हणणार आहे, तो डायमेन्शनली करेक्ट फॉर्म्युला आहे. दिस इज द ॲप्लिकेशन. नाव या पुढं दुसरं अजून एक एक्झाम्पल घेऊयात. जेवढे जास्त एक्झाम्पल तेवढ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. घ्या अजून एक एक्झाम्पल, दॅट इज सपोज लेट टेक ह्याच्याच तिन्ही पण इक्वेशन घेऊ, कायनॅमेटिक इक्वेशन. चलो सेकंड कायनॅमेटिक इक्वेशन काय सांगतं बाबा आपल्याला, v² इज इक्वल टू u² प्लस 2gs. नाव आता काय पाहिजे आपल्याला, हे प्लस साइन आहे म्हणजे डायमेन्शन ऑफ v² मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ u² मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ दिस 2gs. करू एक एक फाइंड आता. डायमेन्शन्स ऑफ v, फर्स्ट ऑफ ऑल डायमेन्शन ऑफ v², v इज स्क्वेअर. नाव बिहारी लोक म्हणतात तसं, v जिथं जिथं एस पासून स्पेलिंग चालू होणार, स्कूटर, इस्कूटर, इस्कॉलर, असा स्क्वेअरचं इस्क्वेअर. डायमेन्शन ऑफ v² इज इक्वल टू काय येणार आहे, v². वी नो दॅट 1 in length and -1 in time. का, तर मीटर पर सेकंड, वेलोसिटी मीटर पर सेकंड. सो 1 in length and -1 in time ह्याचा काय स्क्वेअर आहे. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर v² काय येणार आहे, Lचा स्क्वेअर t⁻². दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर v². काय केलं, फक्त v चे डायमेन्शन्सचा स्क्वेअर. नाव डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर u² काय येणार आहे, डायमेन्शन्स ऑफ यूचा स्क्वेअर इज इक्वल टू काय, तर बघा सेम इनिशियल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी, कुठली पण वेलोसिटी असू द्या, युनिट काय येणार, हे डायमेन्शनल फॉर्म्युला काय तो 1 in length -1 in time त्याचा स्क्वेअर. नाव स्क्वेअर करा काय मिळेल, L² t⁻². म्हणजे सेम येतं आहे, हे पण सेम आलं, हे पण सेम आलं. राहिलं काय 2gs, दॅट इज डायमेन्शन्स ऑफ 2gs. नाव 2 तर काय कॉन्स्टंट व्हॅल्यू, त्याचे डायमेन्शन्स नसतात. राहिलं काय g × s. g म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे इट इज अ वन टाईप ऑफ ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजेच काय असतं, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. याचा अर्थ काय, मीटर म्हणजे 1 in length, स्क्वेअर रूट हे डिनॉमिनेटरमध्ये, वर आल्या -2, 1 in length -2 in time. सो कसं येणार आहे, 1 in length -2 in time इंटू यस आहे, यस इज अ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशात मोजतो, लेंथमध्ये, दॅट इज 1 in length. आता 1 in length इंटू 1 in length काय येणार आहे, इंडायसेसचा पटकन सांगतो, a⁻m इंटू a⁻n. बेस सेम असलं इंटू मल्टिप्लिकेशन असेल तर काय करतो आपण, a⁻m प्लस n. नाव व्हॉट विल हॅपन हियर, L⁻² t⁻². that is 2 in length and -2 in time. This is the dimensional formula for GS. Now check the correctness. LHS चं v² आहे, u² सेम आहे, 2gs चं पण सेम आलंय. That is this equation, that is v² is equal to u² plus 2gs is dimensionally correct equation. हे पण आपण काय केलं, ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स बघतो मग डायमेन्शनल ॲनालिसिस. नाव अजून एक एक्झाम्पल घेऊयात आणि ह्याचा इथं स्टॉप करून देऊ. घ्यायचं तिसरा एक्झाम्पल, S इज इक्वल टू कायनेमॅटिक्सचा फॉर्म्युला काय असतो, S इज इक्वल टू ut प्लस हाफ ATचा स्क्वेअर. नाव लास्ट इक्वेशन बघून घेऊयात. S इज इक्वल टू, थोडंसं बदलू, S इज इक्वल टू ut प्लस हाफ ATचा स्क्वेअर. नाव आता बघा डायमेन्शन्स ऑफ करेक्टनेस चेक करायचं आहे. म्हणजेच डायमेन्शन ऑफ दिस डिस्प्लेसमेंट मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ ut अँड मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ हाफ AT². चेक करा, इक्वेशन हे मोठं जरी दिसलं तरी ह्या सगळ्यांचे डायमेन्शन, तिघांचे डायमेन्शन सेम येणार आहेत. चेक करा, डायमेन्शन ऑफ S, डायमेन्शन ऑफ S
काय त्या एसचं डायमेन्शन, सिम्पली डिस्प्लेसमेंट, दॅट इज डिस्टन्स कशात मोजतो आपण, मीटरमध्ये, 1 इन लेंथ. नेक्स्ट यू टी, डायमेन्शन्स ऑफ यू टी काय आता, यू इंटू टी. यू म्हणजेच काय, इनिशियल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजेच 1 इन लेंथ मायनस 1 इन टाईम इंटू परत अजून एक टाईम राहिला आहे, दॅट इज 1 इन टाईम. दिस इज द, आता ह्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. इथं t⁻⁻1, इथं t⁻1. मग काय करावं लागणार आहे, ॲडिशन इंडायसेसची, -1 + 1 दॅट विल बी t⁻0. कसं आहे ते इक्वेशन, फक्त मग t⁻0 झालं तर l⁻1 t⁻0 म्हणजे t⁻0 म्हणजे 1 लिहायची गरज आहे का, नाही. काय येणार आहे, 1 इन लेंथ. नो, चेक फॉर हाफ a t स्क्वेअर. नाव डायमेन्शन्स ऑफ हाफ a t चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 1/2 इंटू a t चा स्क्वेअर. आता हाफचं काय असणार आहे, हाफ इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, न्यूमरिकल व्हॅल्यू, त्याची डायमेन्शन घेतो का, नाही घेत. ए म्हणजे ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन इज 1 इन लेंथ -2 इन टाईम मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट्स वाय 1 इन लेंथ -2 इन टाईम. टी स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, t⁻1 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर. नो, कॅल्क्युलेट फॉर दिस. l⁻1 राहणार आहे तसंच आहे तसं. t⁻2 इथं काय -2 + 2 मल्टिप्लिकेशनमध्ये होतं, इंडायसेसची आपण ॲडिशन केली. नो काय ते 1 इन लेंथ 0 इन टाईम. हे 0 कुठून काय येणार आहे, फक्त 1 इन लेंथ, दॅट विल बी इक्वल टू ओनली 1 इन लेंथ. सो चेक करा, 1 इन लेंथ 1 इन लेंथ 1 इन लेंथ. सो दिस फॉर्म्युला इज डायमेन्शनली करेक्ट फॉर्म्युला. असं दिस इज द ॲप्लिकेशन. म्हणजे एखादं फॉर्म्युला दिला आहे, दॅट इज फिजिकल इक्वेशन दिलं आहे, तर त्याचं आपण करेक्टनेस चेक करू शकतो बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. म्हणजेच काय पाहिजे, डायमेन्शन्स ऑफ LHS टर्म मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ ऑन RHS टर्म. कळत आहे. नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे ह्याचं. Our second applications for dimensional analysis is to establish the relationship between related physical quantities. Now, एक लक्ष द्या, रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज पाहिजेत, कुठल्याही घेऊन चालणार नाही. तर कसं येतं, एक्झाम्पल आहे ते बुकमधलंच घेऊयात. सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड दिला आपल्याला, काय काय गोष्टी दिल्यात. ॲप्लिकेशन काय म्हणताय, सेकंड ॲप्लिकेशन, टू इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन. म्हणजे आपल्याला इस्टॅब्लिश करायचं आहे, एक रिलेशन तयार करायचं आहे. कोणामध्ये तयार करायचं आहे, रिलेटेड फिजिकल क्वांटिटीजमध्ये. येतो सांगतो. नाव आपल्या बुकमध्ये काय दिलं आहे, सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलम म्हणजे काय, एक मेटॅलिक बॉब म्हणजे काय, मेटॅलिक स्पिअर असतो, तो थ्रेडला बांधायचा आणि असं रोटेट करायचा. म्हणजे इथं सपोर्ट आहे तुमचा, हा थ्रेड आहे, थ्रेड आपला दोरा, आणि दिस इज युअर बॉब मेटॅलिक स्पिअर. तो कसा जाणार आहे, असा 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 ट्रॅव्हल करणार आहे, त्याचा पाथ असा असणार आहे. नो, व्हॉट विल हॅपन, यालाच काय म्हणतो आपण, ऑस्युलेशन म्हणतो. त्या चॅप्टरमध्ये गेल्यावर कळलंच, पण तात्पुरतं ऑस्युलेशन म्हणतो ह्याला, ऑस्युलेशन. नो, ह्या ऑस्युलेशनचा टाईम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे इथून असं जाऊन परत इथं यायला लागणारा वेळ किती लागला. नाव वी हॅव गिवन दॅट टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम, इथे येऊन जाईल. टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज डिपेंड ऑन द लेंथ ऑफ दॅट वायर, लेंथ ऑफ दॅट थ्रेड, and also depend on the acceleration due to gravity acting on that bob. Now याचाच अर्थ काय की बाबा हे बघा, टाईम पिरियड, हे टेन्शन नाही आहे, टेन्शनचं पण तीच वापरलं जातं, पण इथं काय, टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंड्युलम डिपेंड्स ऑन, याचाच अर्थ काय, इज प्रोपोर्शनल टू द लेंथ. बरं ठीक आहे. आणि अजून एक काय दिलं आहे, दिस टाईम प्रोपोर्शनल इज ऑल्सो डिपेंडंट ऑन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नो, आपल्याला इस्टॅब्लिश करायचं आहे या टीचं, म्हणजे टी कसा रिलेट करतो एल आणि जी सोबत. पण आपल्याला त्यांची पॉवर माहीत नाही आहे ना, कळतं आहे. आता हे बघा, कायनेटिक एनर्जी इज हाफ mv स्क्वेअर. म्हणजे मी इक्वेशन सांगताना कसं सांगणार आहे की बाबा कायनेटिक एनर्जी डिपेंड ऑन मास अँड व्हेलॉसिटी. पण आपल्याला मास अँड व्हेलॉसिटीचे युनिट्सच माहीत नाही ना, म्हणजे पॉवर माहीत नाही आहे त्याची. म्हणजे वी हॅव टू कॅल्क्युलेट द पॉवर फॉर दिस. अज्युम दॅट लेट पॉवर ऑफ द L, that is length, is A and power of this acceleration due to gravity is B. Now कसं कसं स्टेप असतं ते तुम्हाला सांगतो. जे पहिल्यांदा इक्वेशनमध्ये दिलं आहे ते इज्जतीत लिहायचं. T is proportional to length आणि त्याची पॉवर माहीत नाही म्हणून सपोज लेट टेक दॅट A. And also time period is also dependent on
ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज स्मॉल जी, त्याच्यावर घेतो रेज टू बी. मला पॉवर आत्ता माहीत नाही आहे, आत्ता इस्टॅब्लिश करतो आपण रिलेशन त्यांच्यामधलं. नाव ह्या दोन्ही क्वांटिटीज डिपेंड आहेत, म्हणजे वी कॅन इम्प्लाइज दॅट टी प्रोपोर्शनल टू एल रेज टू ए अँड जी रेज टू बी. मला पॉवर माहीत नव्हतं म्हणून मी सरळ एकमेकांसमोर डिरेक्टली सरळ लिहून टाकलं. आता प्रोपोर्शनॅलिटी साईन घालवायचं असेल तर मी इज इक्वल टू के लिहितो. म्हणजेच काय झालं, टी थांबा हे बघा, टी एल रेज टू ए जी रेज टू बी. इफ आय हॅव टू रिमूव्ह दिस प्रोपोर्शनॅलिटी साईन, मला काय घ्यावं लागणार आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावं लागतं. मग कसं इक्वेशन दिसणार आहे मला, टी इज इक्वल टू के इंटू एल रेज टू ए इंटू जी रेज टू बी. नाव पुढं बघा, के कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्याच्याकडे डायमेन्शन नसणार आहेत. नाव आता बाय युझिंग द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी मला एक गोष्ट माहिती आहे की बाबा डायमेन्शन्स ऑफ LHS मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ RHS. मग करूयात एक एक गोष्टी. आता हे काय टेन्शन नाही, टाईम पिरियड आहे. टाईम पिरियड म्हणजेच 1 इन टाईम, संपला विषय. इज इक्वल टू के आहे तसं. लेंथ कशात मोजतो रे आपण, लेंथ 1 इन लेंथ दॅट इज 1 इन लेंथ, मीटरमध्ये मोजतो, दॅट्स वाय 1 इन लेंथ. रेज टू ए आहे तसं ठेवलं, फक्त एलच्या जागी काय टाकलं मी, डायमेन्शन फॉर्म्युला लिहिला. देन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज वन टाईप ऑफ ॲक्सलरेशन, म्हणजेच एक ॲक्सलरेशनचा प्रकार आहे. ॲक्सलरेशन कसं मोजतो आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच 1 इन लेंथ अँड -2 इन टाईम, 1 इन लेंथ अँड -2 इन टाईम. आणि रेज टू बी आहे तसं, फक्त जीची व्हॅल्यू टाकते, रेज टू बी आहे तसं केलं. नाव व्हॉट विल हॅपन, हे आहे तसं टी रेज टू 1 इज इक्वल टू के. नाव आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे, ए रेज टू एम रेज टू एन काय असतं, ए रेज टू एम इन टू एन. पॉवरची पॉवर मल्टिप्लाय करतो आपण. नो इथं एल रेज टू 1 रेज टू ए, म्हणजे ह्यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, एल रेज टू ए. नो हिअर अजून एकदा, दिस इज एल रेज टू ए, सेकंड ब्रॅकेटमध्ये एल रेज टू 1 रेज टू बी, म्हणजेच एल रेज टू बी. नाव एल रेज टू बी इथं आलं आहे. इथं पुढं टी रेज टू -2 इंटू बी -2b, संपला विषय. नो आता एल रेज टू ए आहे, इथं एल रेज टू बी आहे, बेस सेम आहे, म्हणजे त्यांचं मी सिम्प्लिफिकेशन करू शकतो. सिम्प्लिफिकेशन कसं करणार आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे काय करणार, इंडायसेसची ॲडिशन, पॉवरची ॲडिशन, दॅट इज 1 इन टाईम आहे तसं इज इक्वल टू के. इथं काय होणार आहे, एल रेज टू ए प्लस बी अँड टी रेज टू -2b. नाव आता एलची पॉवर इथं कम्पेअर करा, टीची पॉवर इथं कम्पेअर करा, म्हणजे मी ह्याच्या पॉवर्स कॅल्क्युलेट करू शकतो, सिम्प्लिफाय करू शकतो. नाव कशा गोष्टी चालतात सांगतो. इथं 1 इन टाईम आहे, म्हणजेच ऑब्वियसली इथं काय राहणार आहे, 0 इन लेंथ अँड 0 इन मास. हे दिसत नाही आहे, ह्याचा अर्थ काय, 0 0 आहे. हे बघा, एल रेज टू 0 म्हणजे 1, एम रेज टू 0 म्हणजे 1 नव्हतं, मी काय केलं, ॲडजस्ट केलं. का केलं, तर मला एलची ए रेज टू बी कम्पेअर करायची होती. सो फ्रॉम दिस कम्पेअरिंग दिस टू इक्वेशन, का कम्पेअर केले, तर ह्यांच्यामध्ये काय इक्वॅलिटी साईन आहे. इक्वॅलिटी साईन आहे म्हणजे मी ह्यांच्या पॉवर कम्पेअर करू शकतो. इथं काय दिसतंय, एल रेज टू ए प्लस बी, इथं काय दिसतंय, एल रेज टू 0, म्हणजे असं दिसतंय एल रेज टू 0 इज इक्वल टू एल रेज टू ए प्लस बी. मग मी बेस सेम आहे, पॉवर कम्पेअर करू शकतो, ए प्लस बी इज इक्वल टू 0. फ्रॉम दिस इक्वेशन आय कॅन राईट दिस ॲज ए प्लस बी मस्ट बी इक्वल टू 0. द्या इक्वेशन नंबर 1 ह्याला. नो हे झालं एलचं कम्पेअर केलं. नो टीचं कम्पेअर करा, मास्टरचा प्रश्नच उरत नाही. टीचं कम्पेअर करा, कसं दिसतं आता, टी या इकडं टी रेज टू -2b इज इक्वल टू इकडं काय, टी रेज टू 1. नो कम्पेअर करताना कसं दिसणार आहे, -2b इज इक्वल टू 1. देन इथून बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो आणि बीची व्हॅल्यू ह्याच्यात टाकली की एची व्हॅल्यू मिळणार आहे. काय हे सिम्पल लिनियर इक्वेशन्स सॉल्व्ह करतो आपण. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, कुठले व्हेरिएबल, ए अँड बी. नाव व्हॉट विल हॅपन, -2 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडं गेल्यावर डिनॉमिनेटरमध्ये जाणार आहे, म्हणजे इक्वेशन काय बनणार आहे, बी इज इक्वल टू -1/2 दिसतं का रे, हां, बी इज इक्वल टू -1/2. नाव पुट दिस व्हॅल्यू इन टू दिस इक्वेशन, म्हणजेच जे ए प्लस बी इज इक्वल टू 0 आलं आहे त्याच्यामध्ये बीची व्हॅल्यू काय, बी इज इक्वल टू -1/2. मग टाका व्हॅल्यू, ए प्लस आहे तसं बीची व्हॅल्यू -1/2 इज इक्वल टू 0. नो ए -1/2 इज इक्वल टू 0.
दॅट मायनस हाफ तिकडे गेल्यावर काय होणार आहे प्लस हाफ, 1/2 मायनस होतं तिकडे गेल्यावर प्लस झाला. नाऊ वी हॅव टू व्हॅल्यूज, दॅट इज ए ची व्हॅल्यू हाफ, बी ची व्हॅल्यू मायनस हाफ. वी कॅन यूज दिस टू कॅल्क्युलेट द फॉर्म्युला. आता ते पहिल्यांदा जे वाक्य सांगितलं होतं इथं येतं ते इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन. नो आता बघा कसं होतं, ए ची बी ची व्हॅल्यू मिळाली आहे मला, ए ची बी ची व्हॅल्यू मिळाली, मी ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. इथं स्टार करतो मी ह्या इक्वेशनला, स्टार इक्वेशन. नो ए ची बी ची व्हॅल्यू टाका, हे रब करून घेतो, फोटो काढू शकता तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करायचे असतील तर. नो बघा काय होतं आहे, टी इज इक्वल टू के एल रेज टू 1/2. का तर ए ची व्हॅल्यू 1/2, जी रेज टू मायनस 1/2. नो आता रेज टू 1/2 म्हणजे काय नेमकं, हे बघा एचा स्क्वेअर घेतला तर काय येतं डोक्यावर 2 येतं, एचा क्यूब घेतला तर डोक्यावर 3 येतं. तसंच जर ही व्हॅल्यू अंडर रूट ए असेल तर ते मला काय घेतो, ए रेज टू 1/2. अंडर रूट एला मी कसं लिहू शकतो, ए रेज टू 1/2. याचाच अर्थ जे एल रेज टू 1/2 याचा अर्थ काय, ते रूटमध्ये, म्हणजेच टी इज इक्वल टू के एल रेज टू 1/2 म्हणजे रूट एल आहे, ते काय रूट एल. नो आता इथं मायनस रूट एल आहे, याचाच अर्थ काय, सपोज हे बघा रूट ए म्हणजेच काय सांगितलं होतं मी, ए रेज टू 1/2. आणि हे जर मायनस 1/2 असेल तर कसं दिसणार आहे, 1/√a इज इक्वल टू कसं दिसतंय, 1/√a इज इक्वल टू 1/a रेज टू 1/2 म्हणजेच ए रेज टू मायनस हाफ. येतं आहे लक्षात. याचाच अर्थ काय की बाबा जी रेज टू मायनस 1/2 हे कुठं आहे, डिनॉमिनेटरमध्ये, आणि कशात आहे, रूटमध्ये. ना घ्या रूटमध्ये, कुठं गेलं आहे, इन टू डिनॉमिनेटरमध्ये गेलं आहे, आणि ते पण गेलं आहे रूटमध्ये. ना आता ही मल्टिप्लिकेशन रूटमध्ये, सो आय कॅन राईट दिस ॲज के इन टू अंडर रूट एल अपॉन जी. दिस इज द इक्वेशन. म्हणजे आपल्याला काहीच माहीत नव्हतं, पहिल्यांदा फक्त 3 टर्म माहीत होत्या, दॅट इज टी एल जी. ह्या 3 व्हेरिएबल्सवरून आपण डिरेक्टली एक इक्वेशन तयार केलं आहे. काय तयार केलं आहे, इक्वेशन तयार केलं आहे. आणि ते इक्वेशन दॅट इज द टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम हे आहे, टी इज इक्वल टू के इंटू अंडर रूट एल अपॉन जी. बट ह्या केची व्हॅल्यू आहे ना काहीतरी, ती एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागते. डायमेन्शनल ॲनालिसिस काय करून देतं आपल्याला, फक्त इक्वेशन तयार करून देतं. पण ज्या ह्या व्हॅल्यू आहेत, ह्या केची व्हॅल्यू आता एक्सपेरिमेंटली प्रूफमध्ये काय मिळालं, टी इज इक्वल टू 2π अंडर रूट एल अपॉन जी. म्हणजे एक्सपेरिमेंट केल्याशिवाय मला ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळणार नाही आहे. पण तिथपर्यंत जाताना मला ह्याचा फायदा होऊ शकतो, कशाचा, डायमेन्शनल ॲनालिसिसचा. यू कॅन राईट दिस ॲज सेकंड ॲप्लिकेशन फॉर डायमेन्शनल ॲनालिसिस. नाव अजून एक एक्झाम्पल बघूयात. हे फक्त बुकमधलं होतं, एक बाहेरचं एक्झाम्पल बघूयात, जेणेकरून आपले कन्सेप्ट क्लिअर होतील. काही नाही, फक्त आपण पॉवर कम्पेअर करतो आहे, पॉवर कम्पेअर करून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करतो आहे. नाव नेक्स्ट एक काढून ठेवलं आहे मस्तपैकी, सेंट्रिपेटल फोर्स. नाव इथं क्वेश्चन येऊन जाईल, एफ ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल ऑफ मास एम. बरं, म्हणजे एक फोर्स आहे ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल मास एम इन अ सर्कल ऑफ अ रेडियस आर. म्हणजे तो पार्टिकल कसा मूव्ह करतोय, एका सर्क्युलर पाथमध्ये, ज्याची की रेडियस आहे आर. म्हणजे हाच एफ कशावर डिपेंड आहे, आरवर डिपेंड आहे. आणि विथ द वेलॉसिटी व्ही, विथ द वेलॉसिटी व्ही म्हणजे हा ऑब्जेक्ट फिरताना त्याच्यावर लागणारी वेलॉसिटी व्ही आहे. म्हणजे एफ इज ऑल्सो डिपेंडंट ऑन वेलॉसिटी व्ही. म्हणजेच एफ डिपेंड्स ऑन एम व्ही आर. नाऊ फाइंड एफ. आता जे लोक ज्यांना सेंट्रिपेटल फॉर्म्युला 10वीच्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये डिरेक्टली कसा आलता, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, तो कसा आलता दाखवतात इथं. नो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव गिवन दॅट the centripetal force, that is force acting on that particle which is performing circular motion, is directly proportional to the mass of object. म्हणजे जो ऑब्जेक्ट फिरतोय तो is proportional to the, हे माहित नाही मला डायरेक्टली इनवर्सली, फक्त प्रोपोर्शनल आहे. F is proportional to m, also given that F is proportional to r, also given that F is proportional to velocity.
मग मी ह्या इक्वेशनला असं लिहू शकतो का रे बाबा, एफ दॅट इज सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोपोर्शनल टू एम रेज टू ए व्ही रेज टू बी, सॉरी एम घ्या चला, व्ही रेज टू बी आणि आर रेज टू सी. का तर बाबा तिन्ही गोष्टीवर डिपेंड आहे. कोण डिपेंड आहे, फोर्स माझा डिपेंड आहे. आता तो कसा डिपेंड आहे ते कॅल्क्युलेट करावं लागेल मला. नाव कसं कॅल्क्युलेट करतो, वी हॅव टू फर्स्ट ऑफ ऑल रिमूव्ह दिस प्रोपोर्शनॅलिटी साईन. मग काय दिसणार आहे मला, देअरफॉर एफ इज इक्वल टू के इंटू एम रेज टू ए व्ही रेज टू बी आर रेज टू सी. नाव डायमेन्शनल फॉर्म्युला आहे प्रत्येकाचा. एफचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला आहे, पाठच केला आता आपण, 112. तो पण कसा, 1 1 -2 म्हणजे 1 इन लेंथ 1 इन मास -2 इन टाइम. कुठून आला, मास इंटू ॲक्सेलरेशन, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. इज इक्वल टू के नाव एम रेज टू ए म्हणजेच काय येणार आहे, 1 इन मास. का तर बाबा हे काय, एम म्हणजेच काय, मास आहे, म्हणजे 1 इन मास रेज टू ए आहे तसं. व्ही म्हणजेच काय असतं, 1 इन लेंथ -1 इन टाइम, मीटर पर सेकंड वर आलं -1 रेज टू बी आहे तसं. अँड सी काय आपला, सॉरी थर्ड टर्म आर. रेडियस कशात मेजर करतो रे आपण, मीटरमध्ये, दॅट इज 1 इन लेंथ रेज टू सी. आपल्याला असं इक्वेशन मिळतं आहे. आता फक्त एल एम टी सोबत इक्वेट करून आपल्याला ए बी सीचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. देअरफॉर एल रेज टू एम 1 इन मास अँड -2 इन टाइम इज इक्वल टू के. नाव इकडं करा कॅल्क्युलेशन, काय येणार आहे, एम रेज टू ए, इथं एल रेज टू बी, टी रेज टू -बी आणि इकडे येणार आहे एल रेज टू सी. नाव एल रेज टू बी इंटू एल रेज टू सी कसं दिसतंय मला, एल रेज टू बी इंटू एल रेज टू सी. बेस सेम आहेत, आपण इंडायसेसची ॲडिशन करणार, दॅट इज एल रेज टू बी प्लस सी. कसं दिसतं आता, 1 इन लेंथ 1 इन मास -2 इन टाइम इज इक्वल टू के इज इक्वल टू 1 इन सॉरी ए इन मास एल रेज टू बी प्लस सी अँड टी रेज टू -बी. नाव आता काय करायचं आहे, कम्पेअरिंग बोथ साईड. बाय कम्पेअरिंग बोथ साईड फक्त एमचं कम्पेअर करा पहिल्यांदा. एम रेज टू ए इज इक्वल टू एम रेज टू 1. बघा इथं एक 1. नाव मग कसं येत आहे, बेस तर सेम आहे म्हणजे इंडायसेसचे कम्पॅरिझन. ए इज इक्वल टू 1 असं एक इक्वेशन मिळालं आहे मला फ्रॉम कम्पेअरिंग एम ओनली. नाव कम्पेअर दिस एल रेज टू काय, इथं एल रेज टू बी प्लस सी इज इक्वल टू, इथं काय एल रेज टू ओनली 1. नाव याचा अर्थ काय, बी प्लस सी इज इक्वल टू 1. हे एक इक्वेशन मिळालं मला. अजून एक थर्ड इक्वेशन, टाईमला कम्पेअर करा, टी रेज टू -बी इज इक्वल टू, इकडे काय टी रेज टू -2, टी रेज टू -2 दॅट इज -बी इज इक्वल टू -2 मायनस प्लस दॅट इज बी इज इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळालेले आहेत, एची व्हॅल्यू आहे, बीची व्हॅल्यू आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट सी. करून टाका सी. कसं दिसणार आहे मला, दिसतंय का रे इथं स्क्रीनमध्ये, नाही आहे दिसत. म्हणजे पहिलं हे इक्वेशन लिहून घ्या, हे पूर्ण ह्याचा स्क्रीनशॉट काढा, थोडं सरप करूयात आपण. नो हे इक्वेशन आहे तसं करा, स्टार द्या ह्याला. ए बी सीच्या व्हॅल्यू लागणार आहेत आपल्याला फक्त, ए बी आणि सी. नो एची व्हॅल्यू काय आली 1, बी प्लस सी इज इक्वल टू 1 बट बीची व्हॅल्यू इज 2 फक्त इथं पुट केली, 2 प्लस सी इज इक्वल टू 1. सी इज इक्वल टू काय येणार आहे, हे +2 आहे, इकडे गेल्यावर -2 म्हणजे 1 - 2 इज इक्वल टू -1. सो सी इज इक्वल टू -1. नाव पुढं सी आलं, बीची व्हॅल्यू तर काय आधीपासूनच आहे आपल्याकडे, बी इज इक्वल टू 2. पुट दिस व्हॅल्यू ऑफ ए बी सी इन दिस इक्वेशन, स्टारवाला इक्वेशन. म्हणजे टाका व्हॅल्यू. कसं इक्वेशन दिसणार आहे मला, एफ इज इक्वल टू के एम रेज टू ए आहे, एची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच एम रेज टू 1. व्ही रेज टू बी आहे, बीची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे व्ही स्क्वेअर. आरची व्हॅल्यू काय, आर रेज टू सी, सीची व्हॅल्यू -1. आलं इक्वेशन. आता आर रेज टू -1 त्याला म्हणजे कसं दिसतंय, डिनॉमिनेटरमध्ये लिहू शकतो. दॅट इम्प्लाइज दॅट एफ इज इक्वल टू
के 1 इन मास v चा स्क्वेअर अपॉन r रेज टू -1 म्हणजेच काय येणार आहे डिनॉमिनेटरमध्ये म्हणजेच r दॅट इज, आणि एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केल्यानंतर k ची व्हॅल्यू 1 आली म्हणजेच f इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. इथून आला आपला फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. म्हणजे फक्त आपल्याला ह्या 3 गोष्टी माहीत होत्या, ह्या 4 गोष्टी माहीत होत्या, त्याच्यावरून आपण डिरेक्टली फिजिक्समधला एक नवीन फॉर्म्युला इजाद केला, दॅट इज f इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. बस दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ, सेकंड ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, दॅट इज टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. लिहून घेऊ शकता. A third application of dimensional analysis is to find the conversion factor of the units of a same physical quantity which is described in two different systems. कळलं नसेलच सांगतो तुम्हाला नीट एकदम सोप्या पद्धतीनं. नाव सेम फिजिकल क्वांटिटीज याचाच अर्थ काय की बाबा सपोज एक्झाम्पल जे की तुमच्या बुकमध्ये घेतलेलं आहे, जूलचं एक सिस्टीम झाली, ही कुठली सिस्टीम झाली SI सिस्टीम. सिस्टीम इंटरनॅशनलमध्ये आपण एनर्जी इज कॅल्क्युलेटेड इन जूल्स, आणि हेच जर CGS मध्ये मोजायचं असेल तर काय घेतो आपण अर्ग घेतो. काय घेतो अर्ग घेतो. नाव आपल्याला वी हॅव टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. कसं करू शकतो आपण. नाव हे बघा आता हे काय जूल कशात असतं SI युनिटमध्ये आणि अर्ग कशात आहे CGS सिस्टीममध्ये. एक सिंपल फॅक्टर सांगतो की बाबा किलोमीटर अँड सेंटीमीटर. मीटर अँड सेंटीमीटर. मीटर म्हणजेच काय SI युनिटमध्ये अँड सेंटीमीटर काय CGS सिस्टीममध्ये. नाव वी नो दॅट कन्वर्जन फॅक्टर काय असतो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. म्हणजेच हा काय आहे 100 काय झाला फॅक्टर, हा एक कन्वर्जन फॅक्टर आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जूलमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं हां त्याच पद्धतीने आपल्याला जूल्स अँड अर्गमधला इथला मधला कन्वर्जन फॅक्टर वी हॅव टू कॅल्क्युलेट दॅट. ना या आता घेऊया तिचं तिथला आपण कसं दिसतं आहे जूल इज इक्वल टू अर्ग अँड वी हॅव टू फाइंड दॅट कन्वर्जन फॅक्टर. लेट दॅट कन्वर्जन फॅक्टर इज x. काय तो कन्वर्जन फॅक्टर काय x आहे. नाव जूल इज वन टाईप ऑफ एनर्जी आहे, ती काय एनर्जी आहे. आणि वी नो दॅट कुठलीही एनर्जी असली तर त्याचं हे काय येतं डायमेन्शनल फॉर्म्युला काय येतो, कोणतीही एनर्जी असू द्या, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कोणती पण एनर्जी. एनर्जी जिथं शब्द दिसला तुम्ही काय घेता 2 1 -2 212. प्रिव्हियस लेक्चर बघितलं नसेल बघून घ्या. फोर्सला 112, एनर्जीजला 212. 212 कसं LMT कळतं आहे. नो जूल्स येऊयात. हे एका सिस्टीममध्ये जूल्स म्हणजे काय SI सिस्टीम, अर्ग म्हणजे काय CGS सिस्टीम. ह्या 2 डिफरंट सिस्टीम्स आहेत. सो फर्स्ट SI सिस्टीमसाठी L1 M1 T1 न रिप्रेझेंट करू आणि वी नो दॅट द डायमेन्शन ऑफ जूल इज 2 1 -2. नाव इज इक्वल टू x आहे तसा काय x आपला कन्वर्जन फॅक्टर. नाव CGS सिस्टीम म्हणजे सिस्टीम चेंज झाली म्हणजे आपण L1 M1 T1 घेतलं होतं, इथं डिफरंट घ्यावं लागेल L2 M2 T2. नाव आता काय सेमच युनिट्स आहेत ना, सेमच फिजिकल क्वांटिटी आहेत. जूल आहे आणि तिकडे जाऊन पण काय अर्गच आहे. हे बघा मीटर घेतलं काय आणि सेंटीमीटर घेतलं काय, आपण मोजणार कशात आहे लेंथमध्येच मोजणार आहेत. तसं सेम याचे डायमेन्शन्स पण काय असणार आहेत सेम. संपला विषय. 2 1 -2. नाव हे L1 M1 T1 काय SI सिस्टीम फॉर SI सिस्टीम अँड फॉर CGS सिस्टीम L2 M2 T2. नाव x इज इक्वल टू काय x इज इक्वल टू हे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आल्यावर डिव्हिजनमध्ये म्हणजेच L1 M1 T1 2 1 -2 आहे तसं डिवायडेड बाय हे मल्टिप्लिकेशनचं इकडे आल्यावर डिव्हिजनमध्ये आलं दॅट इज 2 इन L2 1 इन M2 2 अँड -2 इन T2. नाव आता नीट लक्ष द्यायचं की बाबा आता कन्वर्जन फॅक्टर काढायचं आहे, मग आपल्याला तिथं व्हॅल्यू टाकावं लागतील ना. लेंथ SI सिस्टीममध्ये आपण कशात मोजतो लेंथ मोजतो मीटरमध्ये डिवायडेड बाय आता मीटरचा स्क्वेअर आहे. पुढं मास
SI सिस्टीममध्ये कशात मोजतो आपण, ग्रॅममध्ये सॉरी किलोग्रॅममध्ये मोजतो, kg⁻⁻⁴ आहे तसं. पहिलं हे असं लिहूयात. चला, लेंथचा स्क्वेअर होता, लेंथ SI सिस्टीममध्ये मीटरमध्ये मोजतो, सो मीटरचा स्क्वेअर. नाव मास SI सिस्टीममध्ये कशात मोजतो, kgमध्ये, आणि मास⁻⁴ सो 1 in kg. अँड टाईम CGSमध्ये मोजा, SIमध्ये मोजा, सेकंडमध्येच मोजतात, तर सेकंड⁻⁻² आहे तसं. आता L2 म्हणजे कोणती सिस्टीम आहे, CGS सिस्टीम आहे. CGS सिस्टीममध्ये कसं चालतं आपलं, 2 in L2 दॅट इज CGS सिस्टीम. मग CGS सिस्टीममध्ये लेंथ कशाने मोजतात, CGS बघा, CGS सेंटीमीटर ग्रॅम सेकंड, सेंटीमीटरमध्ये मोजतात, म्हणजे इथं काय येणार आहे, सेंटीमीटर⁻² म्हणजे सेंटीमीटरचा स्क्वेअर. नाव ग्रॅम आहे म्हणजेच मास कशात मोजतो आपण, ग्रॅम्समध्ये मोजतो, ग्रॅम⁻⁴ आहे तसं 1, आणि ह्याच्यात पण सेकंडमध्येच मोजतो, टाईम⁻². नाव आता बघा हे सेम आहे, सेकंड⁻², इट विल बी गेट डिवायडेड, म्हणजेच उडवणार आपण कॅन्सल होतं. नाव राहिलं काय, मीटर आणि सेंटीमीटर. पहिलं एका सिस्टीममध्ये करून घ्या. मीटरचं हाऊ मेनी सेंटीमीटर, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, म्हणजे 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर, आणि ह्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे मी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊ शकतो. का तर आता दोन्ही क्वांटिटी सेम फिजिकल ह्याच्यात घेतल्यात मी, सेंटीमीटरमध्ये. नाव kgचं कसं येणार आहे, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम्स डिवायडेड बाय हे ग्रॅम्स⁻⁴ आहे तसं. नो व्हॉट विल हॅपन हिअर, इथं कसं दिसतंय, सेंटीमीटर उडलं, ग्रॅम उडलं, राहिलं काय आतमध्ये ब्रॅकेटमध्ये 100चा स्क्वेअर आणि इकडं 1000. नो 100चा स्क्वेअर म्हणजे 100 म्हणजेच काय असतं, 100 इज इक्वल टू असं लिहू शकतो मी 10 स्क्वेअर, कारण 10चा स्क्वेअर काय असतो 100, आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअरचा स्क्वेअर. हे बघा 100चा स्क्वेअर पण करू शकतो आपण डिरेक्टली, कसं येणार आहे असं, दॅट इज 10,000. सिम्पली 0 वाढवायचे. ह्यालाच कसं लिहिणार आहे मी, 100 स्क्वेअर इज इक्वल टू 10⁴ लिहू शकतो मी, 10⁴ इंटू इथं किती आहे, सॉरी इथे 1000 होतं, 1000 लिहायचं, 100 लिहिलं चुकून तर, सो 1000 मीन्स 10⁻3. नो इथं काय 10⁻⁴, एक मिनिट दिसतं स्क्रीनमध्ये, 10⁻⁴, 10⁻⁴ इंटू 10⁻3, 10⁻⁴ इंटू 10⁻3 काय येणार आहे मग, याचं काय बेस सेम आहेत, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे पॉवरची ॲडिशन, दॅट इज 10⁻⁷. म्हणजे वी हॅव गॉट दॅट एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 10⁻⁷. एक्सची व्हॅल्यू ह्याच्यात टाकून द्या, दॅट इज मी काय म्हणू शकतो, 10⁻⁷ आला, लक्षात ठेवा. 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्क्स, 10⁻⁷ अर्क्स. म्हणजेच with the help of dimensional analysis we have calculated that the conversion factors between unit of a same physical quantity but in different systems. जूल होता SI सिस्टीममध्ये, अर्क CGS सिस्टीममध्ये. हा कन्वर्जन फॅक्टर मी फक्त आणि फक्त कशाचा यूज करून कॅल्क्युलेट केला, तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. दिस इज इट. हे झालं थर्ड ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. देर आर सम लिमिटेशन्स फॉर दिस डायमेन्शनल ॲनालिसिस. ह्याचा अर्थ असा नाही की आपण डायमेन्शनल शिकलो की सगळ्याच गोष्टी, कोणत्याही गोष्टी फाइंड आउट करायला लागलो, नवीन इक्वेशन तयार करायला लागलो, असं काही नाही आहे. देर आर सम लिमिटेशन्स, किंवा बाबा कुठं जाऊन आपलं डायमेन्शनल ॲनालिसिस चुकतंय किंवा अडकतंय किंवा फेल चाललं आहे. ह्या 4 पॉईंट्स आहेत हे इथं. तर डायमेन्शनल कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपण एक्सपेरिमेंटलीच चेक करू शकतो. आत्ताच एक एक्झाम्पल बघितलं होतं आपण की T इज इक्वल टू टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम इज, आपलं काय आलं होतं डायमेन्शनल ॲनालिसिस करून, K √L/G. बट ह्या Kची व्हॅल्यू आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस थ्रू कळाली नाही आहे, बट ती एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करताना काय आली, T इज इक्वल टू 2π √L/G. म्हणजे हे 2π हे कसं आलं, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे. काय एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे, अँड दीज एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज कॅनॉट बी फाइंड बाय युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. याचा अर्थ काय, डिस्टर केलं आपलं, की बाबा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जे कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू असतात त्या डायमेन्शनल कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंटलीच फाइंड आउट करू शकतो, डायमेन्शनल ॲनालिसिसनं फाइंड आउट करू शकत नाही. हे तसं एक एक्झाम्पल. नाव सेकंड लिमिटेशन इज कॅनॉट यूज
फॉर ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर वी कॅनॉट यूज डायमेन्शनल ॲनालिसिस फॉर कुठले कुठले फंक्शन्स सांगितले आता, लॉगॅरिथमिक फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे थिटावाले फंक्शन्स, आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे पुढे जाऊन कळणारच आहे तुम्हाला, e⁻x असलेवाले. ह्या तिन्ही क्वांटिटीजमध्ये आपण डायमेन्शन्सचा यूज करू शकत नाही. का करू शकत नाही? तर तिथं जाऊन दे आर डायमेन्शनलेस क्वांटिटीज, दीज आर डायमेन्शनलेस क्वांटिटीज. म्हणजे इथं ln ऑफ x असेल, x इज युअर डिस्प्लेसमेंट, मग ते काय झालं, डायमेन्शनलेस झालं. का? तर बाबा आपण तिथं जाऊन फेल जातोय. कुठं लॉगॅरिथमिक, ट्रिग्नोमेट्रिक दॅट इज थिटा अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन्समध्ये वी कॅनॉट यूज द डायमेन्शनल ॲनालिसिस. आर थर्ड पॉईंट इज नॉट युजफुल इफ द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज नॉट डायमेन्शनलेस. आता सांगतो, आपल्याला माहिती आहे की बाबा कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज डायमेन्शनलेस असतात. कशा? की बाबा आत्ताच बघितलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं, V1/V2 आणि मीटर पर सेकंड डिवायडेड बाय मीटर पर सेकंड. याचा अर्थ काय झाला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ सिम्पली डायमेन्शनलेस क्वांटिटी. याचाच अर्थ काय, प्रत्येक कॉन्स्टंट हे डायमेन्शनलेस असायलाच असं नाही आहे. इथं जाऊन आपलं फेल जायला लागलं आहे. कसं जायला लागलं आहे, हे तर आलं डायमेन्शनलेस, बट वी नो दॅट F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r चा स्क्वेअर. नाव G कसं कॅल्क्युलेट केलं होतं आपण, FR² अपॉन m1 m2. दॅट इज या G ची व्हॅल्यू काय येणार आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg चा स्क्वेअर. नाव याचा अर्थ काय, ह्याला युनिट येत आहे म्हणजेच ह्याला डायमेन्शन आहे. याचाच अर्थ प्रत्येक कॉन्स्टंट व्हॅल्यू ही डायमेन्शनलेस नसणार आहे, त्याला डायमेन्शन सुद्धा असू शकतो. याचं एक्झाम्पल म्हणजे काय, G दॅट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg चा स्क्वेअर. नाव आर लास्ट लिमिटेशन फॉर डायमेन्शनल ॲनालिसिस इज इफ correct equation contains some more terms of a same dimensions, then it is not possible to know its presence. म्हणजे कसं की बाबा कित्येक वेळेस आपण जर सपोज एका समथिंग हाईटवरनं बॉल ड्रॉप केला तर त्याची इनिशियल वेलोसिटी काय घेतो, 0. मग आपलं जे थर्ड इक्वेशन काय होतं, S इज इक्वल टू ut प्लस हाफ AT चा स्क्वेअर, ते हाफ GT येणार आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ते इक्वेशन काय बनतं, S इज इक्वल टू ही पूर्ण टर्म u म्हणजे 0 इंटू टी 0, सो S इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर. मग हे मला फॉर्म्युला मिळतोय. ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल टर्म होती ut विच इज द सेम डायमेन्शन ॲज दॅट ऑफ दिस एस, आपण प्रूव्ह केलं आत्ताच. मग ह्याचं प्रेझेन्स आपण डायमेन्शनल ॲनालिसिसनं चेक करू शकत नाही. हा त्याचा झाला लिमिटेशन्स. म्हणजे एखाद्या इक्वेशनमध्ये जर सम मोर ॲडिशनल टर्म, हे बघा इथे ॲडिशनल टर्म होती ut प्लस ut पण ते त्याचं प्रेझेन्स आपल्याला कळालं का डायमेन्शनल ॲनालिसिसनं, कळालं नाही आहे. म्हणजे इथं जाऊन अडकतं आहे. कुठं डायमेन्शनल कॉन्स्टंट एक्सपेरिमेंटलीच आपल्याला प्रूव्ह करावं लागतात किंवा कॅल्क्युलेट करावं लागतात. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, लॉगरिथमिक रेशोज अँड एक्सपोनेन्शियल रेशोज, there we cannot use the dimensional analysis. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट प्रत्येक वेळेसच डायमेन्शनलेस असेल तर ते यूज करू शकत नाही. आता Gचं एक्झाम्पल घेतलं. आणि प्रेझेन्स ऑफ सम मोर टर्म्स, दीज आर द सम लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. एक एक्झाम्पल बघूयात जे की मुलांना बघून कळत नाही पहिल्या ह्याच्यात. एक प्रूव्ड सॉल्व्ड एक्झाम्पल ऑन पेज नंबर 8. नाव लेट्स सॉल्व सम सॉल्व्ड एक्झाम्पल, वन सॉल्व्ड एक्झाम्पल फ्रॉम पेज नंबर 7, सॉरी 8वर नाही आहे तर 7वर आहे. काय दिलं आहे, अ कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट. हे बघा हीटचे किती युनिट बघितले आता, कॅलरी, जूल अँड अर्ग. आता 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल्स. वी हॅव गिवन दॅट 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल्स. म्हणजेच तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता आणि 1 कॅलरी बर्न करता तर किती एनर्जी एक्झॉस्ट करताय, 4.2 जूल एवढी एनर्जी एक्झॉस्ट करताय. नाव आपल्याला काय दिलं की बाबा वेअर 1 जूल इज इक्वल टू, वी हॅव गिवन दॅट 1 जूल इज इक्वल टू kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हे आपल्याला दिलेलं आहे गिवन सिस्टीममध्ये. अ डिस्टंट सिव्हिलायझेशन एम्प्लॉईज द सिस्टीम ऑफ युनिट in which the unit of mass, length and time is alpha kg, beta meter and gamma second. आता नाव एक सांगतो, हे आपलं स्टँडर्ड झालं.
पण डिस्टंट सिव्हिलायझेशन, एक दूर अंतरावर राहणारी सिव्हिलायझेशन म्हणजे मानवी जात, ती काय यूज करायला लागली की थोड्याशा वेगळ्या पद्धतीने युनिट्स यूज करायला लागली. ते काय म्हणताय, मास, लेंथ अँड टाईमसाठी ते काय म्हणतात की बाबा आम्ही अल्फा kg यूज करतो, देन लेंथसाठी बीटा मीटर्स यूज करतो अँड टाईमसाठी गॅमा सेकंड्स असं मेजर करतो. आणि नाऊ व्हॉट इज दिस अल्फा बीटा गॅमा, हे ग्रीक लेटर्स आहेत, ॲज आपण कॉन्स्टंट यूज करू शकतो. नाऊ हे अल्फा बीटा गॅमा सेकंडमध्ये ही नवीन सिव्हिलायझेशन यूज करायला लागली. आता वी हॅव टू फाइंड आउट, इथपर्यंत आलं झाला क्वेश्चन वाचून. नाऊ अल्सो जे डॅश इज देअर युनिट ऑफ एनर्जी, म्हणजेच ह्या नवीन सिस्टीमसाठी ते काय विचारतात, आपण सिम्पली जे वापरतो तर ती सिव्हिलायझेशन काय यूज करायला लागली, जे डॅश यूज करायला लागली. नाऊ व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी इन देअर युनिट्स. नाऊ वी हॅव टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी. आता कसं मॅग्निट्यूड काय असतं ते सांगतो पहिल्यांदा. मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी त्यांच्या युनिट सिस्टीमप्रमाणे कशी असणार आहे हे मला मेजर करायचं आहे. नाऊ आता हे तर सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, गिवनमध्ये पण तुम्ही लिहू शकता. फॉर देअर सिस्टीम लेट, त्यांच्या सिस्टीमसाठी लेट ए बी सी आर द सम व्हेरिएबल्स टाईप आपण गृहीत धरले, जे की त्यांच्या सिस्टीममध्ये अल्फा बीटा आणि गॅमा सारखे चालतात. म्हणजेच काय, ए इज इक्वल टू अल्फा kg बरोबर आहे, बी इज इक्वल टू काय बीटा मीटर अँड सी इज इक्वल टू गॅमा सेकंड फॉर देअर कन्व्हिनियन्स. म्हणजे त्यांच्या सिव्हिलायझेशनसाठी ए बी सी हे जे नवीन युनिट्स आहेत, नवीन युनिट सिस्टीम आहे जे की अशी चालते आणि ज्यालाच आपण जे डॅशमध्ये कन्वर्ट करणार आहेत. नाऊ वी नो दॅट जूल इज इक्वल टू काय सांगताय, कॅलरी. पहिल्यांदा असं घ्या, 1 कॅलरी, नो हे लिहून झालं असेल तर इथे लिहितो, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल्स अँड दिस जूल इज इक्वल टू काय दिलं आहे मला, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तिथं जूलच्या ऐवजी काय लिहू शकतो मी, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड रेज टू 2 म्हणजे पर सेकंडचा स्क्वेअर. न पण हे तर सिस्टीममध्ये कसे यूज करायला लागलेत बघा. आता kg म्हणजेच काय यूज होणार इथं, kgच्या जागी काय टाकू शकतो, अल्फा मल्टिप्लिकेशनमध्ये. इकडे आल्यावर काय दिसणार आहे, ए बाय अल्फा. मीटरचं कसं दिसणार आहे, मीटर इज इक्वल टू बी बाय बीटा, बी अपॉन बीटा. आणि दुसऱ्या स्क्रीनमध्ये मीटर इज इक्वल टू बी अपॉन बीटा अँड सेकंड इज इक्वल टू काय आलं आहे, सी अपॉन गॅमा. ह्या आल्यात आपल्या kg मीटर आणि सेकंडच्या व्हॅल्यू. आपण त्याच्यात पुट करूयात, म्हणजेच काय आलं, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2. kgच्या जागी काय टाकणार आहे, ए अपॉन अल्फा. मीटर स्क्वेअर, मीटरच्या जागी काय, बी अपॉन बीटा टाकून घ्या, बी अपॉन बीटा त्याचा काय स्क्वेअर आहे. सेकंडच्या जागी काय टाकायचं आहे, सी अपॉन गॅमा. थोडंसं वाय सारखं दिसतंय गॅमा रेज टू -2. नाऊ करून टाका इथं, दॅट इज 1 कॅलरी. म्हणजे आता मॅग्निट्यूड फक्त ह्यांचं सिम्प्लिफिकेशन करून टाका. हे युनिट झाले आणि हे त्यांचे मॅग्निट्यूड, हे व्हॅल्यू काय हे बघा, 5 kg. हे काय झालं, न्यूमरिकल व्हॅल्यू मॅग्निट्यूड आहे. हे फक्त आपण मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करतोय, असा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. नाऊ 4.2 आहे तसं ए अपॉन अल्फा इंटू बी स्क्वेअर अपॉन बीटाचा स्क्वेअर अँड सी रेज टू -2 अपॉन गॅमा रेज टू -2. नाऊ एक लक्ष द्या, सी रेज टू -2 म्हणजेच काय, 1 अपॉन सी स्क्वेअर. आणि इथं 1 अपॉन गॅमा रेज टू -2 कसं लिहू शकतो मी, न्यूमरेटरमध्ये लिहू शकतो, दॅट इज गॅमाचा स्क्वेअर. म्हणजेच 1 कॅलरी इज इक्वल टू कसं लिहिणार आहे, 4.2. आता ए बी सीच्या टर्म टाकलं तिकडं, कसं दिसतंय, ए बी स्क्वेअर सी रेज टू -2. म्हणजे सी रेज टू -2 म्हणजे अपॉन सीचा स्क्वेअर. इथं काय, अपॉन सी स्क्वेअर. अँड अल्फा बीटा गॅमा अलीकडं घ्या, दॅट इज गॅमाला कसं केलं आहे, 1 अपॉन गॅमा रेज टू -2 वर गेलं स्क्वेअर, दॅट इज गॅमाचा स्क्वेअर डिवायडेड बाय अल्फा इंटू बीटा स्क्वेअर आहे, तसं बीटाचा स्क्वेअर दिसतं का. 4.2 गॅमा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा स्क्वेअर इंटू पुढं काय, ए बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर.
थोडंसं विचित्र वाटू शकतं. फक्त मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे ही जी न्यू सिस्टीम होती, न्यू सिस्टीमच्या ऐवजी काय वापरतात ते जे डॅश. सो वी कॅन राईट दिस AB² अपॉन C² इज इक्वल टू जे डॅश, जेचा डॅश. This is the magnitude of 1 calorie in their system. We have to calculate the magnitude. आलं बरोबर 4.2 gamma square upon alpha beta चा स्क्वेअर. फक्त आपल्याला मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं होतं म्हणून आपलं हे सिम्प्लिफिकेशन. युनिटच्या जागी आपण मॅग्निट्यूड टाकलं. कसं टाकलं? kg इज इक्वल टू अल्फा ए अपॉन अल्फा, मीटर इज इक्वल टू बी अपॉन बीटा, सेकंड इज इक्वल टू सी अपॉन गॅमा. हे kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअरच्या जागी टाकलं. आपल्याला फक्त मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं होतं. सो this is the answer, 4.2 gamma square upon alpha beta square j dash. Simply this is it for the dimensions. In next lecture will be also important. In that lecture we will see accuracy, precision काय, errors काय असतात, errors चे applications or operations of error. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.